नमस्कार मंडळी, सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल ट्रॅव्हल बीट्समध्ये. सो आज जवळजवळ 9 महिन्यानंतर आपला व्हिडिओ येत आहे आपल्या चॅनलवर. सो 9 महिने मी कुठं गायब होतो. मागले 9 महिने आपल्या चॅनलवर एकसुद्धा व्हिडिओ आलेला नाही आहे. त्याचं कारण असं जे तुम्हाला मला सगळ्यांना सांगायचं आहे ते म्हणजे लास्ट टाईम आपला आला केळवलीचा धबधब्याचा व्हिडिओ. आधीपासून मला थोडंसं स्किन डिसीजचा प्रॉब्लेम होत होता आणि मी थोडंसं इग्नोर करत होतो, कारण बऱ्याच ठिकाणी मी ट्रेकला जातो, कुठलं पाणी प्यावं लागतं किंवा जंगलातून झाडं.
अभयारण्य तलावापाशी. इथं तुम्हाला माझं तलाव दिसत असेल आणि त्याच्यामध्ये विविध प्रकारची कमळं आलेली आहेत, उगवलेली आहेत. पावसाळ्यात तर अजून छान इथं नजारा असतो. सो तुम्ही नक्की व्हिजिट करा. मित्रांनो, पाटेश्वर म्हणजे काय? हा पाटेश्वर शब्द आला कुठून? तर हे सगळं आता आपण चढून आलो वरती डोंगरावर आणि पठारावरती हे मंदिर आहे. पठारावरचा ईश्वर म्हणून हे पठारेश्वर आणि मग त्याचा अपभ्रंश होऊन पाटेश्वर झालेला असावं असा एक अंदाज आहे आपला. दुसरी एक आख्यायिका अशी सांगितली जाते, जे आपण देवगाव आपण येताना बघितलं तर त्या देवगावामध्ये सगळे देवांची तिथं वस्ती होती आणि या इथं त्यांची पाठशाळा होती, शंकराची रिलेटेड पाठशाळा, म्हणून पाठेश्वर असंही एक आख्यायिका सांगितली जायची. ते पाठेश्वराचं अपभ्रंश होऊन पाटेश्वर असं या परिसराला नाव पडलं. सो आता आपण मुख्य मंदिराच्या मेन एंट्रन्सपाशी आलो आहे. आता साधारण आपण इथं बघूया. या इथं एक शिवलिंग आहे. सो अयोनी आणि सयोनी काय आहे ते तुम्हाला मी पुढच्या मूर्त्या किंवा पुढच्या पिंडी बघितल्यानंतर तुम्हाला एक्सप्लेन करेनच. सो आता आपण मंदिराच्या एंट्रन्सच्या उजव्या बाजूला आलो आहे. इथं थोडंसं पटकन लक्षात येत नाही, पण इथं आहे श्री हनुमंताची मूर्ती दगडात कोरलेली आहे. दिवाबत्ती पण केलेली आहे, म्हणजे इथं पूजा होत असणार. सो हा असा सगळा मंदिराचा परिसर आहे. या इथं 2 दीपमाळा आहेत आणि इथं अप्रतिम कोरीवकाम केलेली नंदीची मूर्ती आहे. कान असेल, त्याच्या बाजूच्या माळा असतील, जे काय कोरीवकाम केलेलं आहे किती अप्रतिम केलेलं आहे बघा. त्याची पाय, त्याची शेपटी, पायाच्या मधनं आले, पाय दुमडलेला आहे, त्याचं सगळ्याचं छान कोरीवकाम केलेलं इथं दिसतंय. अप्रतिम, किती गुळगुळीत काम केलेलं आहे आणि काय छान नक्षीकाम आहे ह्याच्यावर, अप्रतिम. या इथं आहे चतुर्मुख शिवशंकराची मूर्ती. बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की ही ब्रह्माची मूर्ती आहे, पण ही शंकराची मूर्ती आहे. तुम्ही बघू शकता वरती चंद्र, हातात त्रिशूळ आहे. चतुर्मुख अशी मूर्ती आहे. फार कमी ठिकाणी अशी मूर्ती बघायला मिळते शंकराची. मुख्य मंदिराच्या बाहेर आल्यानंतर उजव्या साईडला तुम्हाला इथं एक मंदिर दिसतंय. सो या मंदिरामध्ये महिषासुरमर्दिनी देवीची मूर्ती आहे. सो आता आपण मुख्य मंदिरात आलेलो आहे. सो या इथं आहे शेष विष्णूची मूर्ती. या इथं विष्णू भगवान झोपलेले आहेत आणि इथं मागं आहे शेषनाग ज्याच्यावर ते झोपलेले आहेत आणि आय गेस इथं पत्नी त्यांची ती त्यांची सेवा करते. तर आपण मंदिराच्या उजव्या बाजूला जाऊया. या इथं श्री गजाननाची मूर्ती आहे. ॲक्च्युली ही स्त्री रूपातील गणेशाची मूर्ती आहे. फारशी ही आपल्या भारतात बघायला मिळत नाही, फार क्वचित ठिकाणी हे बघायला मिळतं. जी मूर्ती आहे स्त्री रूपातील, ह्याचा उल्लेख स्कंद पुराणात आणि मत्स्य पुराणात सुद्धा केलेला आहे. सो या इथं तुम्हाला दिसत असेल आता पाटेश्वराचे मुख्य शिवलिंग आणि मागं आहे सरस्वती देवीची मूर्ती.